दंडवत प्रणाम. लीळा चिंतन. आहेर मलहून स्वामी डाके फळला वसती झाली. तेथून स्वामी भिजे केले वाटेने माणिकंदडांच्या अलीकडे. नाथोबा नाथोबा बाईसांनी म्हणाले, बाई हे घ्या सामानाचे पोते, मी जाईन. बाईसा म्हणाले, हे काय रे नाथो? बाबा मी ऐकली आणि तू कसा जातो म्हणतोस? तू पुन्हा तसेच म्हणाले, बाई पोते घ्या, मी जाईन. पुन्हा बाईसा म्हणाले, अरे बापापाशी कोणीच माणूस नाही, कुणीतरी भक्तजन येऊ दे, मग जाय. पुन्हा परत नाथोबा तेच म्हणाले. बाईसा नाथोबांना थांबण्यासाठी आग्रह करीत होत्या. शेवटी कंटाळून बाईसा स्वामींना म्हणाल्या, बाबा या नाथोला काहीतरी सांगा ना, हा ऐकत नाही. यावर स्वामी म्हणाले, बाई बटकू काही म्हणत असे. बाईसा म्हणाल्या, बाबा हा गावाकडे जाईन असं म्हणत आहे. यावर स्वामी नाथोबांना म्हणाले, का गा मंडळी का? बाईसे म्हणते असती ते का करा ना? परंतु ते उगीच राहिले. मग स्वामी म्हणाले, आज उपनले असे ते नेल या आरुतान पारुखे. बाई महात्मे या निरोधू न कीजे. बाई हा आता गेल्या वाचून राहणार नाही, तुम्ही याला राहण्याचा प्रयत्न करू नका. मग यावर स्वामींनी पंडाळीये गायींचा दृष्टांत निरूपण केला. स्वामी म्हणाले, बाई गाय गोठ्यात बांधलेली असते, तिच्या अंगावर थेंब थेंब पाणी गळते, त्यामुळे ती जागीच फिरते. तो चारा खाण्याचा प्रयत्न करते, ते चिखलाने भरतो. मग तो शेतकरी तिला माळवधात बांधतो, तिथे तिला चारा घालतो, पण ती तिथेही पाय झाडते, बुजाडते. मग तो शेतकरी म्हणतो, ही माळवधाचा खांब पाडील, म्हणून तिला परत तिथेच बांधतो. तसे बाई हा कुणाचे ऐकणार नाही, याला जाऊ देणेच इष्ट आहे. दंडवत प्रणाम.